परमेश्वर आहे. परत एक वार रिपीट होते, इथे दोन ग्रुप आहे. एका बाजूला राजा फारो इस्रायली लोक आहे जे परधर्मी आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे परमेश्वर व त्याचे लोक, इस्रायली लोक. आणि आज तुम्हाला आणि मला ठरवूनच जायचं इथून प्रभुभोजनाच्या मेजापाशी येण्याच्या अगोदर की आम्ही कोणत्या पक्षाचा आहोत. आम्ही सुरुवातीला सांगितलं की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. मग आता आपण आत्मपरीक्षण करूया की मी कोणत्या बाजूने आहे, मी कोणत्या बाजूने. आणि तेव्हा मोशेने त्याच्या समोर आपण आताच वाचलेला आहे प्रस्ताव ठेवलेला आहे की इस्रायलचा देव परमेश्वर मला सांगतो राजा मोशे की माझ्या लोकांच्या प्रित्यार्थ रानामध्ये तू उत्सव कर, जाऊन तू उत्सव कर. माझा परमेश्वर अशा प्रकारे सांगतो आणि हे कार्य तुला करायचं आहे, ते तुला उत्सव करायचा आहे. आणि तेव्हा फारो म्हणतो कोण परमेश्वर, मी त्याला ओळखत नाही. ते वचनच लिहिलेलं आहे, मी त्याला माहित आहे. आणि फारो चिडला, आणि चिडल्यानंतर त्यांनी ह्या लोकांवर आणखीन कामाचं ओझं टाकून दिलं. आणखीन आळशी लोक म्हणून त्याचा आणखीन छळ आणि जाच करू लागला. अनेक जण प्रभूकडे येतात आणि ते संदेश ऐकतात, मला खूप चांगला आशीर्वाद मिळाला, मला खूप ब्लेसिंग मिळालेले आहे, मला खूप प्रभूने स्पर्श केलेला आहे, आता माझा येशू माझं भलं करणार, माझं कल्याण करणार, माझ्या जीवनामध्ये आनंद व शांती देणार. परंतु 1-2 महिन्यानंतर पाळक साहेब कुछ बदला नाही, पहिले से भी हालत खराब हो गई, पहिल्यापेक्षा पण वाईट अवस्था होऊन गेली. हो पाळक साहेब, तुम्ही येशू तो पुरवठा करणारा यावे ईरे आहे, तो आरोग्य देणारा यावे राफा आहे, तो शांती देणारा यावे शालोम आहे, असं म्हणून खूप काय काय गोष्टी आम्हाला सांगितलं. परंतु उलटच झालं. येशू जेव्हापासून आमच्याकडे आला सर्व परिस्थिती कठीण होऊन गेली बाळा. मग पहिलेच बरं होतो ना, पहिलेच आम्ही बरे होतो. हे काय चाललेलं आहे आमच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणतात, परंतु होतं काहीतरी दुसरं. फार चिडला. कोण परमेश्वर? आज 420 वर्षापासून हे लाखो लोक जे आहे ते फुकट आमची गुलामी करत आहे, फुकट आमची सेवा करत आहे. त्या लोकांना मी जाऊ द्यायचं? अरे असं कसं होणार? फुकट माझ्या हातामध्ये आलेले लोक आहे जे आमच्यासाठी काही न करता एवढी गुलामी करत आहे, त्यांना आम्ही असंच जाऊ देणार का? सैतान म्हणतो नाही 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 नाही, आज ते तुम्ही येशूकडे आलेला आहे ना, येशूचा स्वीकार केले ना, आता मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. सैतान सहजी तुम्हाला सोडल असं नाही. आणि सैतानाने जेव्हा बघितलं की हे लोक ख्रिस्ती मंडळीमध्ये यायला लागले, सैतानाने बघितलं हे लोक जेव्हा येशूच्या मागे चालू लागले, सैतान हा चिडलेला आहे. आणि शैतानाने आता आणखीन छळ सुरू केलेला आहे, आणखीन छळ सुरू केलेला आहे. आता त्यांना सैतानी बंधन आलेले आहे. आता त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आले, त्यांच्यामध्ये आता घरामध्ये वाद सुरू झाले, त्यांना निश्चितच व्यसन आणि सर्व प्रॉब्लेम दिसू लागले. आणि ते म्हणतात की अरे ये क्या हो गया, हम तो गए थे यीशु के पास आनंद खुशी और जीवन पाने के लिए, और ये तो प्रॉब्लम ही हमारे जीवन में प्रॉब्लम की बाढ़ आ गई. आणि अशा प्रकारे ते निराश होऊन जातात. परंतु लक्षात ठेवा, परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हर बाढ़ को, हर तूफान को, हर समस्या को हटाने के लिए वो सिर्फ काबिल ही नहीं, तो भरोसेमंद ऐसा खुदा है. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या. परंतु हे अडचणी येणार, कोणी देखील तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही, सहजासहजी सोडणार नाही. आणि त्यामुळे आता पहिली तडजोडकडे आपण जाऊया, पहिल्या ऍडजस्टमेंटकडे आपण जाऊया. आणि ह्यामध्ये आपण बघूया निर्गम याचा 8व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये लिहिलं, मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलून म्हटले, तुम्ही जा याच देशात आपल्या देवाचा यज्ञ करा. पहिला ऍडजस्टमेंट. चलो, पहिली त्यांनी काय केलं, एक त्यांच्या समोर प्रपोज ठेवलेला, आप जाइए पर इसी देश में जो कुछ करना है करो. तुम्ही जा, मी तुम्हाला परमिशन देतो, परंतु तुम्हाला जे काही करायचं ह्या देशामध्येच करा. म्हणजे तुम्ही गुलाम आहे, गुलामच राहा, फार लांब जाऊ नका. तुम्हाला जे आहे ना, इथेच या देशामध्ये, माझ्या देशामध्ये, माझ्या पापाच्या सत्तेमध्ये, माझ्या देहिकतेमध्येच तुम्हाला वावरायचं आहे. जास्त लांब जायची गरज नाही. अनेक लोक देवाकडे येतात, येशूचा स्वीकार करतात आणि म्हणतात येशू माझा तारणारा, त्यांचा बाप्तिस्मा होतो आणि मग ते येशूकडे वळतात. परंतु वर्षानुवर्ष गेले तरी त्यांची प्रार्थना 2 मिनिट
त्यांची प्रार्थना काय म्हणतात नुसतं भोजनावरच होते. कधीतरी ते मंदिराला येतात, कधीतरी वाटलं तर मूड झाला तर पवित्र शास्त्र उघडतात, काही समस्या आल्या तर मग ते चर्चमध्ये येतात. नाही तर येशू कोण आणि तू कोण, हे अशा प्रकारचे जे काय म्हणतात विचार घेऊन ते ख्रिस्ती बनून जगतात. फारो म्हणतो तू राहा, परंतु या देशामध्ये राहा. फारो हा खुश आहे कारण की हे लोक अद्याप देखील माझ्या नियंत्रणामध्ये, माझ्या राष्ट्रामध्येच आहे. यस, आज देखील ते लोक भले नावाने ख्रिस्ती असतील, कदाचित त्यांनी बाप्तिस्मा घेतला असेल, कदाचित त्या मंडळीमध्ये कदाचित काही सभासद किंवा एल्डर देखील असतील, परंतु ते नॉमिनल ख्रिश्चन आहे. आज देखील ते म्हणतात मी आणि माझं घराणं तर परमेश्वरची सेवा करण, परंतु ते खऱ्या अर्थाने सैतान आणि फारोची सेवा करत आहे. कारण की ते त्यांचं ऐकत आहे. दिवसातून त्यांना 2 ते 5 मिनिट, फार तर फार अर्धा घंटा येशू केले आणि बाकी 23 घंटे सैतान केले आणि जगा केली त्यांच्याकडे जर आहे. तर मला सांगू द्या, तुम्ही आणि मी जी आहे ती मिनिस्ट्री आणि सेवा कोणासाठी करत आहोत? सैतान म्हणतो नो प्रॉब्लम, बहुत बढ़िया है, ऐसे मसीही लोग तो मुझे चाहिए जो 23 घंटे मुझे देते, सिर्फ आधा घंटा के लिए प्रभु यीशु मसीह के पास जाते, तो प्रसन्न है, त्याला काही वाईट बात नाही. अरे बहुत बढ़िया है, मसीह भी बने रहो और मेरे भी गुलामी करिए. आणि ते दोघांमध्ये खुशी, इतनी नाव पे पैर रख रहे हैं, अपन नावावर पाय राहील, चलते रही, उनकी जिंदगी चल रही है. प्रियांनो, नोशेला फारो म्हणतो तुम्ही यज्ञ करा, माझा काही ऑब्जेक्शन आहे, तुम्ही देवाचं काम करतात ना, जा करा, काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु जवळच राहा, माझ्या देशामध्येच हे करा. तेव्हा तो म्हणतो, पुढे बघा, तेव्हा तो म्हणतो की मी जर ह्या देशामध्ये यज्ञ केला तर मिस्री लोकांना किळस येईल, आणि मिस्री लोकांच्या दृष्टीने किळसवाला यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्या देखत केला तर ते आम्हाला दगडमार करायचे नाही काय? अरे तू म्हणतो ह्या देशामध्ये कर, परंतु ह्या देशाची आणि या देशाचे देव आणि धर्म आणि संस्कार हे सांगतात की अशा प्रकारचं जर प्राणींचं यज्ञ चालणार नाही, ते धोंडमार करतील आम्हाला. शैतान म्हणतो, सहज असे शैतान तरी तयार होत नाही. शैतान म्हणतो अरे मेरे हिसाब से तुम प्रेयर करो, मेरे हिसाब से तुम चर्च जाओ, मेरे हिसाब से तुम आराधना भक्ति करो, तभी चलेगा. क्योंकि तुम मेरे घर, मेरे दुनिया में, मेरे राष्ट्र में, मेरे लोगों के बीच में रहते, फिर तुम्हारा मसीह भी इसी सब बाजू को रखो. हम बोलेंगे ना उस हिसाब से चर्च चलाओ, हम बोलेंगे वैसे कलीसिया चलाओ, हम बोलेंगे वैसे प्रार्थना करो, हम बोलेंगे वैसे ही आपकी मिनिस्ट्री चलने दो. हमारे राष्ट्र में रहते भाई, हमारे मेहरबानी इसलिए आप लोग यहाँ पर जीवित है, ये तो हमारे आपको दे रहे एक तो अवसर, तो उसका लाभ उठाओ. नाही प्रियांनो, हा शैतान जो आहे तो सहजासहजी तुम्हाला सोडणार नाही. तो म्हणतो ठीक आहे, परंतु जर तुम्ही उलट पालट काहीतरी करायला लागला तर धोंडमार करेल मी तुम्हाला, मी तुमच्यावर अटॅक करेल. आणि लोक म्हणतो बापरे बापरे, ठीक है बाबा, दे रहे ना मसीह रहने का नाम दे रहे ना, चलो हम आपका हिसाब से ही मंदिर चलाते हैं, आपके हिसाब से चर्च चलाते हैं, आपल्या हिशोबाने आम्ही जीवन जगतो. पण मोशे म्हणतो हे घडणार कसं काय? ते लोकांना किळस मारील, ते धोंड मारतील. आणि त्यामुळे आम्हाला लक्षात ठेवाय की सैतानाला दुखवल्याशिवाय आम्हाला देवाची आराधना करता येणार नाही. तर एक तो म्हणतो शैतान को भी दुखी मत करो बाबा, भूत भीत रहता, घुस जाएगा घर में, अशांति हो जाती है, बर्तन भांडे सब फेंकती है मेरी बीबी घर में, वो बहुत परेशान हो जाता हूं मैं ब्रदर, इसलिए थोड़ा थोड़ा कभी कभी चर्च जाना अच्छा है, ज्यादा गया ना तो ये सब परेशानी हो जाते हैं. आणि हे म्हणून आम्ही शैतानाबरोबर ऍडजस्टमेंट करतो. राजा फारो बरोबर निश्चितच ऍडजस्ट करायला फारो त्या लोकांना सांगतो, परंतु हे घडत नाही. आता इथपर्यंत आम्हाला दिसतं की किती पिढ्या आलेल्या होत्या बघा. ह्यापर्यंत आता परमेश्वराने त्यांना छळायसाठी रक्ताची पिढा पहिली पाठवली, मग बेडकाची पिढा पाठवली, मग उवाची पिढा पाठवली, मग गोमाशीची पिढा पाठवली, तरी देखील फारो काही बदलत नव्हता. तो काय म्हणतो बघा त्याच्यामध्ये, तुम्ही फार दूर जाऊ नका, माझ्यासाठी पण विनवणी करा. नंबर 2, दुसरी तडजोड. फारो म्हणतो आता तुम्ही फार दूर जाऊ नका, आराधना यज्ञ करा, फार दूर जाऊ नका, परंतु माझ्यासाठी देखील प्रार्थना करा. आता तो थोडासा आणखीन तयार होतो. 4 पीढ़ा आ गई, 4 बार अटैक किया परमेश्वर के लोगों ने, परमेश्वर ने थोडासा आता तो माघार घेता आहे. आणि तो म्हणतो ठीक आहे, आता या राष्ट्रामध्ये नाही पण थोडंसं लांब जा, अरण्यामध्ये, तिकडे जाऊन तुम्ही प्रार्थना करा.
सैतान अनेकदा म्हणतो, ठीक आहे, आता तुला एवढंच येशू 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 करायचंच आहे, तू फारच घाबरलेलं, तर असं कर, ख्रिसमसला जात जा चर्चला, न्यू इयरला जात जा चर्चला, काहीतरी लग्न गागविणं असेल तर जात जा चर्चला, कधीतरी अधूनमधून प्रभू वचनाला तू चर्चला जात जा, बस त्याची तेवढी आराधना तू करत जा, एवढंच चालू, एवढं मी तुला सूट देतो, एवढं मी तुला चान्स देतो, तू जा, मसीह आहे ना तर मसीह बन, परंतु कुठे? माझ्या रेंजमध्येच राहतो. बाबा मला सोडून जाऊ नको, कारण की तू माझा गुलाम आहेस, हे विसरू नको. आणि त्यामुळे ते व्यक्ती जे आहे ते आराधनामध्ये दर रविवारी ते येत नाही, ते लोक दर गुरुवारच्या प्रार्थनेला नाही, कौटुंबिक भक्तीला नाही, आणि ते कोणत्या कार्यामध्ये सहभागी होत नाही. ते म्हणतात येतो, आम्हाला काही कमिटीमध्ये आम्हाला ह्याच्यामध्ये काही घेऊ नका, आम्हाला हे काही जमणार नाही, कमिटीमध्ये आलो तरी आम्हाला जसं वेळ मिळेल तसं आम्ही काम करू, आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही चर्चला येऊ. आणि अशा प्रकारे ते आपलेच प्रॉब्लेम सांगतात. मला सांगा, प्रॉब्लेम दूर करणारा कोण आहे? सैतान आहे की देव आहे? काही सैतान पण प्रॉब्लेम दूर करतो ना अनेकांचे. पैसा पाणी भरपूर देतो, नोकरी फ्लॅट देतो, तो मजेने लोकही जगतात ना. आपण खुशी असे थोड़ी जग दुनिया में देखो और भी तो बहुत सारे लोग खुश है. हमें कौन सी खुशी चाहिए? हमें कौन सा जीवन चाहिए? ये हमें आज चुनना है, हे आम्हाला आज निवडायचं आहे. आणि त्याकरता आज जेव्हा आपण ही गोष्ट सुरुवातीला सांगितलं की मी आणि माझा घराणा, माझ्या आई वडिलांनी त्या देवाची सेवा केली, ते आशीर्वादित ठरले, ते आज झोपी गेलेले आहे. माझ्या आजोबाने ती सेवा केली, ते आशीर्वादित ठरलेले, ते आज प्रभूकडे आनंदाने. मला पण ती सेवा करायची, परंतु परिस्थिती तेव्हाची ना आताची वेगळी आहे. आणि त्यामुळे आम्ही नुसतं रूढीवादी ख्रिश्चन होऊन जातो. मग क्रिसमस एकदम छान कपडे घालायचे, खूप छान तयार व्हायचं, मग मंदिरात यायचं, अरे इकडे खुर्च्या होतं, इकडे दार होतं, तिकडे होतं, काही तर समजतच नाही. कारण की दरवेळेस ख्रिस्ती मंडळीचं काही ना काही नवीन दिसूनच येतं. नाही असं नाही तसं पाहिजे होतं, तसं नाही असं पाहिजे होतं. म्हणजे ते कधीतरी उगवतात आणि अनेक त्यांचं ऑब्जेक्शन राहतं त्यांच्यामध्ये, त्यांच्या हिशोबाने त्याला व्हायला पाहिजे. आणि या प्रकारे आम्ही रूढीवादी ख्रिश्चन होतो, आम्ही फुल टाकणारे ख्रिश्चन होतो. आम्ही निश्चितच काय म्हणतात, देवाला नव्हे तर मनुष्याला आणि पाळकाला खुश करणारे एल्डर्स, आणि आपण म्हणतो की निश्चितच सभासद होतो, परंतु त्याद्वारे सैतानच जास्त खुश असतो, देव नाही. प्रेज द लॉर्ड. देव आमच्यावर खुश होत नाही, आणि देवाने मग जे काही दिलं त्याकडे त्यांचं लक्ष होतं. इस्रायली लोकांना जेव्हा ते परमेश्वराच्या मार्गामध्ये चालले तर त्यांना अधूनमधून काय उचकी लागायची, ते कुरकुर करणारे होते. ते म्हणायचे, अरे मोशे आम्हाला पाणी नाही, आम्हाला नीट अन्न नाही. तिकडे बघा आम्ही गुलाबीमध्ये होतो ना, लसूण होतं, अद्रक होते, आणि तिथे जर आम्ही बघितलं तर कांदे होते, ते सर्व काही मिळत होते. आणि इथे मांस चांगला मिळत होते, इथे काहीच नाही, आम्हाला तर पाणी पण नाही, कुरकुरे होऊन गेलेले. आज अनेक जण असे म्हणतात, अरे वो मंदिर में जाने के बाद, देवा में मसीह मध्ये जाण्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये कुठे गेला आनंद? काही नाही. पहिले मी फार आनंदात होतो, खातो पितो मजा करत होतो आणि सगळं एन्जॉय करत होतो, आता हे येशू मध्ये येऊन मला काही मिळत नाही. मग शैतान म्हणतो, ठीक है, एक तुम्हारे स्पेशल डिश में बनाता हूं. शैतान बोलता है एक स्पेशल डिश में देना, तो ये बर्तन में इधर लहसुन भी रख देता है, इधर मांस भी रख देता है, थोड़ा सा मानना भी ला लो, प्रभु दे दो इसको, मानना भी दे दो, मानना के साथ सब मिला के खाओ, कॉकटेल बोलते हैं अपन लोग, कॉकटेल बना के खाओ, मानना भी लो, स्वर्गीय मानना भी लो, लहसुन भी लो, मांस भी लो, सब मिला के खाओ. वो दोनों नहीं मिलेगा आपको. या तो गुलामी का लहसुन कांदा या मांस मिलेगा, या तो स्वर्ग से मानना मिलेगा. आणि हे मानना जर तुम्हाला पाहिजेला आहे तर हे आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. खूप सुंदर असं वचन लिहिलेलं आहे, आणि त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त देखील स्वतः म्हणतो. बघूया यामध्ये अनुवादमध्ये देखील येशू ख्रिस्ताने हेलाच कोट केलेले की मनुष्य भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणारा वचनाने जगेल. तुला व तुझ्या पूर्वजांना माहित नसलेला मान्ना खाऊन घालून मी तुझं पोषण केलेलं आहे. कशाने जगल तुम्ही? खाण्याने नाही, खाण्यापिण्याने जगणार नाही. आम्ही आपल्या तरुण मुलांना म्हणतो, माझ्या मुलांना म्हणतो, खाणे पिणे के दिने, तरुण आहात, चांगलं जेवण करा. आज जर तुम्ही व्यवस्थित खाल्लं ना तर पुढे जाऊन ते काय येईल, तुमच्या काम येईल. कारण की म्हातारं झाल्यावर मग अन्न कमी होतं आणि लोक कमी खायला लागतात, अडचणी त्याच्या निर्माण होतात. परंतु तरुण वयामध्ये भूक लागते, व्यवस्थित खा, भरपूर खा, म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग व्हा, तुमचं इम्युनिटी पॉवर वाढेल, ते पुढे काम येईल. आज तुम्ही काय खाऊन आपली बॉडी, आत्मिक बॉडी स्ट्रॉंग करत आहात?
आणि हा प्रश्न विचारला तर वचन येशू ख्रिस्त हेच म्हणतो की ही जी स्वर्गातून उतरते जीवनाची भाकर मी आहे. स्वर्ग से उतरने वाली जीवन की रोटी मैं ही हूं. आज हम वो भाकर, ये जे पवित्र शास्त्र आहे ह्याचा किती सेवन करत आहोत त्यावर तुमचं आत्मिक जीवन अवलंबून आहे. पर तुम्ही म्हणतात की नहीं वो तो हमारे को मटन वाला वो आजकल बहुत मोदी जी के आने के बाद जरा कठीण हो गया है, वो हमको मागता. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजे चांगलं चांगलं खायला, परंतु हे देवाची भाकर बिकर काय ते कधीतरी वाचलं नाही वाचलं काय कोणत्या परीक्षा डिग्र्या थोडी मिळायच्या आम्हाला याच्यावर. आणि अशा प्रकारे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की हे स्वर्गीय मानना आहे. ते कोणाला मिळालं होतं? इस्रायली लोकांना मिळालं. मग आज आम्हाला मिळतं का? यस. त्या माननापेक्षा पण मौलवान मानना हा इस्रायला दिवसातून 2दा आपल्याला दिसतो. आम्हाला 24 आवर्स आमच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. आज ऑनलाइन भी मानना है, ऑफलाइन भी मानना है, रिकॉर्डेड भी मानना है, घर में भी मानना है, मोबाईल पे भी मानना है, टीव्ही पर सगळीचकडे मानना. किती खायचं 24 तास तुम्ही खाल्लं तरी कमी पडतील. आणि तरी देखील आम्ही म्हणतो नाही 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 उसमें मजा नहीं आता यार. वो पुराणाचं जीवन होता ना तेच आपलं गुलामगिरीचं. वो जो मिसर का जीवन था ना वो ही बहुत बढ़िया जीवन था. खाते पीते थे, खुश थे, मजदूरी गुलामी करते थे तो करते थे, लेकिन यहाँ पर तो अलग ही रस्ता है. आणि अशा प्रकारे आपण स्वतःला फसवत आहोत, स्वतःला करत. आणि येशू म्हणतो जीवन की रोटी, जीवनाची भाकर मीच आहे. जो माझं जीवन आणि माझं सेवन करतो तोच आशीर्वादित ठरणार आहे. आज प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये आमचं आत्मिक जीवन हे किती मजबूत आहे, आमचं आत्मिक जीवन किती प्रार्थनाशील आहे. आमचं आत्मिक जीवन 22 संपायला आलेलं आहे. 23 कडे आपण जाणार आहोत 2 महिन्यामध्ये. आपण कोरोनानंतर बचावलं असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे? काहीच बदल झाला नाही का? कोरोनामध्ये तर आपण फार गुडघ्यावर येत होतो, कोरोनामध्ये तर आपण फार प्रार्थना करत होतो. आणि मग त्यानंतर जेव्हा मार्केट आणि लॉकडाऊन उठलेलं आहे आम्ही परत एक बार दुनियामध्ये गुंतून गेलेलो आहे. आज जवळजवळ त्याला काही नाही तरी वर्ष व्हायला आलेलं आहे. त्या वर्षभरामध्ये आम्ही कदाचित परत एक बार नॉर्मल लेवलला आलो, परंतु आत्मिक जीवन आमचं खालावत जात असताना परमेश्वर आणि मोशे हा म्हणत आहे की आम्हाला दूर जाऊ दे, आम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करू नको सैताना. कारण की आम्ही जाणतो येशू ही जीवन आहे आणि येशूच्या द्वारे दिलेली हे जी जीवन की रोटी आहे तीच मला हवी आहे. आणि तिसरी तडजोड आता पुढे येते आणि ती येणे प्रकारे आहे. 10 आणि 7 मध्ये ती लिहिलेली आहे. तिसरी तडजोड ही आहे. आता परमेश्वराने तिसरी तडजोडच्या अगोदर 8 पिढ्या येऊन गेलेल्या आहे. 10व्या अध्यायापर्यंत जर आपण बघितलं तर टोळाची पिढा ही 8 पिढ्या झालेल्या आहे. शेवटल्या 2च पिढ्या राहिलेल्या आहेत. तेव्हा फारोनी 2 वेळेस तडजोड केलेली. एक नंबर 1 की तुम्ही ह्याच राष्ट्रामध्ये करा, म्हणजे दूर जाने की जरूरत नाही. तिसरी गोष्ट थोडे दूर जा, परंतु आमच्या रेंजमध्येच राहा, आमच्या रेंजमधून बाहेर जाऊ नको. आता तिसरी गोष्ट इथे 7व्या वचनामध्ये म्हणतो, फारोचे सेवक त्याला म्हणाले कोटवर या मनुष्याचं आमच्यासाठी पाश असा राहील. 10, 8, 7 कोटवर या मनुष्याचं आमच्यासाठी पाश असं राहील. जाऊ द्या या लोकांना आणि यांचा देव परमेश्वर यांची सेवा करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचं आपल्याला अजून कळत नाही का? आज आपल्या शेजारच्या राष्ट्रांकडे बघितलं तर आपल्याला दिसतं लोकांनी उद्रेक केलेला आहे. लोकांनी जर आपण बघितलं तर क्या बगावत कर दी है, खाने को नहीं मिल रहा, महंगाई बढ़ गई, पेट्रोल के दाम बढ़ गए, लोक उठून गेलेले. घरामध्ये महालामध्ये राष्ट्रपतीच्या घुसलेले, नाही म्हणता ये राजा असं, राजा नको, हे काय चाललेलं आहे, आम्हाला धन नाही, खाणं नाही, पिणं नाही, हे सगळंच दिसायला लागला. शेजारच्या सर्व राष्ट्रांमध्ये तेच दिसत आहे. आता हे लोक वैतागले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 8 पिढ्या. त्याच्यामध्ये ह्या गळव्याची पिढ्या देखील आलेले, ज्याला आपण लंपी म्हणतो. आता आपण म्हणतो लंपी. वेगवेगळ्या जनावरांना झालेला रोग आहे आणि हजारो लाखो मरून गेलेले आहे आणि सर्वत्र भीतीचं वातावरण ग्रामीण क्षेत्रामध्ये बसरलंय. अशा पिढ्या 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 येत राहिले. आता ते लोकच म्हणून बस ना राजा कितने हमारे तकलीफ देंगे अभी, ये लोगों के लिए, गुलामों के लिए हम क्यों मुसीबत सहे, जाने दो उनको, करने दो उनके हिसाब से उनकी आराधना भक्ती, पण आम्हाला सुरक्षित राहायचं आहे. आणि त्यामुळे आता जरा काय झालेलं आहे, राजा फारो आणखीन जरा नमलेला आहे. अरे
अभी तक तो मेरे सिद्धांत और प्रिंसिपल मुझे बोल रहे थे कि इनको जाने नहीं देना, मेरा खुदा जो शैतान है वो कह रहा था मत जाने दो, परंतु अब तो लोग भी मेरे खिलाफ हो गए, मेरे खिलाफ बगावत करने लगे। अब तो कुछ सोचना ही पडेगा, कुछ तो करना ही पडेगा। आणि आश्रमामध्ये आता तो थोडीशी सूट द्यायला तयार झालेला आहे आणि ती सूट याने प्रकारे आहे, आपण पाहूया की 8वं वचन, तेव्हा मोशे आणि हरोन पुन्हा फारोकडे आणण्यात आले, तो त्यांना म्हणाला तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वराची सेवा करा। ये कुछ मानने वाले लोक नाही, आपल्याला सोडायचं नाही, आम्हाला म्हणायचं सैतानाला सैतान आम्ही सोडणार नाही, आम्हाला तू प्रॉब्लेम दे, आम्हाला तू समस्या दे, आमच्यावर जाच कर, आमच्यावर प्रॉब्लेम कर, परंतु मी आमच्या देवाला सोडणारच नाही। प्रेज द लॉर्ड। मोशेवर परत उभा राहिलेले आहे आणि काय म्हणताय बघा, तुम्ही जाऊन आपल्या देवाची सेवा करा, परंतु जाणारे कोण कोण? तेव्हा मोशा म्हणाले आम्ही सर्वजण जाऊ, तरुण म्हातारे मुलगा मुली शेरड मेंढरे गुरे ढोरे सगळ्यांना घेऊन जाणार आहे। तो 10व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा आता फारो, तो त्यास म्हणाला की मी तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्या बरोबर असो, खबरदार तुमच्या मनात हा विचार आणू नका। तिसरी तडजोड, तुम्ही जा बाबा, रेंजच्या बाहेर पण गेले तरी चालतील, पण सगळे लोक जाऊ नका। मुलं बाळ जे आहे ना ते आमच्याकडे जरा इथेच राहू द्या सिक्युरिटी मध्ये, क्योंकि सब लोग गए ना तो वापस आने वाले नहीं है, पूरा परिवार और पूरा घरानच गेलं ना तो परत येणार नाही। मग काहीतरी लोक आमच्या मागे ठेवा। आणि ते कोणते लोक त्यांनी म्हटलेले? मुलं बाळ। यस, आज आम्हाला मंदिरांमध्ये म्हातारे कुतारे लोक जे आहे, जे थकलेले आहे, ज्यांना काही आता ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतात कोई काम धंदा नाही हो मंदिर में आते, तरुण लोक कुठे? अहो पाळक साहेब कसं काय, आठवड्यातून 2 दिवस 1 दिवस मिळतो तर काय, आम्हाला घरातले कामं असतात, महिला म्हणतात आम्हाला आवरावरी करावं लागतात, आमको बॅकलॉग ताप किती स्ट्रेस असतो तुम्हाला माहिती नाही, थोडंसं फिरतो, थोडासा एन्जॉय करतो, पार्टी वगैरे करतो, मग आम्हाला पूर्ण आठवड्यामध्ये काम करण्याची ताकद आणि बळ मिळते। आणि काय ते प्रार्थना करून आले ना, आमचे आई वडील जात आहे ना, तुम्हाला पाहिजे ना, घे, आई वडील आले ना, सगळेच यायला पाहिजे असं कुठे काही नियम आहे? बस झालं, 2 जन आ गए घर के, बहुत हो गए, सबके सब तो कहाँ जाना चाहिए, आशीर्वाद सब पूरे परिवार को मिल जाएगा। आप अपना काम करो, हमको गुलामगिरी में मत ढकेलो। इधर जबरदस्ती का मामला नहीं, भारत देश है ना स्वतंत्र है, धार्मिक स्वतंत्रता उधर सबको आना चाहिए, ऐसा जरूरी नहीं है। हमारे बूढ़े माता पिता बैठते हैं ना, बहुत हो गया उतना ही। आणि अशा प्रकारे शैतान किंवा फारो म्हणतो उनको पीछे रहने दो, कारण की त्यांना माहिती है बूढ़े कहाँ तक भागेंगे, बूढ़े कहाँ तक दौड़ेंगे, बूढ़ों को तो आराम से अपन कंट्रोल में कर लेंगे, परंतु इन लोगों को अपने पास ही रहने दो, इनको जाने मत दो। आणि आज आम्हाला हे दिसून येते की आमचे तरुण वर्ग, आमच्यामध्ये किती तरुण लोक आहे आज ते पापाच्या गुलामीत, हे शापाच्या गुलामीत, व्यसनाच्या गुलामीत, सर्व प्रकारच्या अंधकाराच्या गुलामीत आहे। त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते, त्यांना निश्चित सोडवलं जाते, त्यांना बंदमुक्त केलं जाते। आज देखील ते फारोच्या गुलामीमध्ये आहे, ते विवाहापुरतं लग्नात इथे येतात, ते निश्चितच विवाहासाठी इथे बाप्तिस्मा घेतात, ते विवाह करायचं आणि त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून कधीतरी मंदिराला व्हिजिट करतात, ते कधीतरी फेस्टिवलला इथे येतात, इथे उभे राहतात, छान छान सेल्फीचे फोटो बिटो काढतात आणि निघून जातात। मतलब पलक साहब ये देखो बहुत बढ़िया फोटो आया था ख्रिस्ती मंडली चर्च में, सूट बूट पहन के मैं क्रिसमस का आया था, ये देखो फोटो आता हूं मैं चर्च में, ये देखो। आणि अशा प्रकारे ते मला कदाचित फसू शकतात, परंतु देवाला फसू शकत नाही। कोण सोडवणार त्यांना? म्हातारे लोक जे आहे त्यांचं ते ऐकतच नाही। आज आम्हाला या गुलामीतून सुटण्याकरता फारो म्हणतो, मी एक फारोला म्हणतो मोशे मी अकेला जाने वाला नाही हो, मी एकटा जाणार नाही, माझे मुलं, माझी पत्नी, माझे लेकरं, माझे गुरढोरं हे सर्व काही मी घेऊन जाणार आहे। प्रेज द लॉर्ड। आणि आज तुम्हाला आणि मला हेच हवं आहे, या गुलामगिरीतून निघण्याकरता, या गुलामगिरीतून सुटका करता 1-2 लोक चर्चला जर येत आहे तर या मंदिराचा बांधण्याचा काही अर्थच नाही। मी वारंवार आपल्याला सांगते आणि वारंवार ही सूचना देते की या बेंच जे आहे, ते बेंच जे आहे त्या बेंचवर तुमचं संपूर्ण घर बसलेलं दिसायला पाहिजे। प्रेज द लॉर्ड। माझ्या घरामध्ये एक फोटो मी लावलेला आहे, हर्षने एक तो फोटो तयार केलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या म्हणजे हर्षचे एक बाजूला आजी आजोबा है, दादा दादी, एक तरफ नाना नानी और हम चारों है, पति पत्नी और 2 बच्चे।
आणि तो फोटो तिथंच ठेवलेला आहे आणि ते आम्ही काउंट केलं 1 2 3 4 टोटल 8. आता किती राहिलेले चर्चमध्ये जाणारे? 3. फिर बाकी के 5 किधर गए? ऊपर चले गए, वर. आता त्यांना तुम्ही बोललं तरी ते चर्चला येऊ शकतात का? नाही. हो प्रियांनो, समय आहे तोवरच आम्ही संधी साधून घ्यायची. एकदा ते आमच्या हातून गेले किंवा आम्ही या जगातून गेलं, सर्व काही संपलेलं आहे, सर्व काही संपलेलं. आज त्यांचे जर दादा ते नाना नाणे असतील तर ते प्रेज द लॉर्डच म्हणतील, कारण की त्यांचे जे मागे सुटलेले लोक आहेत ते घरी बसलेले ते चर्चमध्ये आहे, मिनिस्ट्री करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांनी आपल्या मुलाबाळांना मंदिरामध्ये रोवलं आहे, त्यांनी यांना या मंदिरामध्ये उभं केलेलं आहे. आज जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना हे तयार झालेलं मोठ्या मंदिरामध्ये रोवलं, उभं केलं, तर उद्या तुम्हाला या जगातून गेल्यानंतर आनंद होणार आहे की मी, माझा मुलगा आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करत आहोत. प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला आपण काय म्हटलं? मी आणि माझं घराणं परमेश्वर. कधी करणार? मेल्यानंतर तुमची मुलं करतील सेवा असं वाटतं का? की आज चर्चला जात नाही, उद्या चर्चला कसे काय आपल्या येतील? तुम्ही प्रथम चर्चला येणं आणि त्यांना देखील आणणं, आणि जर येत नाही ते कठीण झाले त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अश्रू डाळा, गुडघ्यावर या, देवाला विनवणी करा, फारो त्यांना सोडेल. प्रेज द लॉर्ड. सैतान त्यांना सोडेल, परंतु तुम्ही आणि प्रयत्नच करत नाही. म्हणतात काळा साहेब बस हो गया, हम दोनों आ गए ना, प्रेज द लॉर्ड, ये लो दान, ये लो दर्पण, क्या चाहिए आपको, ये लो, बस अभी हमारे बच्चे आएंगे आएंगे, उनकी मर्जी, हम उनको कुछ बोलते तो हमारे ऊपर चिल्लाते हो. यस, नवीन पिढी नाही ऐकत, ते आमच्या विरोधात बोलतात. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, त्याचा जाब तुम्हाला आणि मला विचारणार लागेल. इथे तर तुम्ही हात वर केले, पाळक साहेबांनी म्हटलं की काय करणार, तर मी आणि माझं घराणं परमेश्वर. कुठे गेले परमेश्वराची सेवा करायला? नाही गेले ना. मग तुम्ही आश्वासन का देताय? खोटं बोलताय इथं मंदिरामध्ये बसून देवाला की मी आणि माझं घराणं नाही आहे ना. घर कुठे आहे? अपना घराणा तो इधर ही है, इधर नहीं गया. दुनिया में फारो में पैदा हुआ है, गुलामी में पैदा हुआ है. आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, आपण या मंदिरामध्ये आहो आणि या मंदिरामध्ये देव आहे, त्याचं नाव येशू आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव काय? मुक्तिदाता आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं येशू मुक्तिदाता है? यस, यीशु हमारा मुक्तिदाता है. हमारा मतलब कौन का? सिर्फ जो मंदिर में बैठे उनका नहीं, दुनिया के सभी पाप और अधर्मों में घिरे हुए लोग, हर व्यक्ति को मुक्त करने के लिए शक्तिवान है. प्रेज द लॉर्ड. उसके लिए कुछ भी बहुत असंभव. तर आम्ही ही गोष्ट मागा, उपास करा, प्रार्थना करा, अश्रू डाळा, गुडघ्यावर आहे, प्रभू मी आणि माझे पत्नीचं चर्चला जातो, माझे आई वडील चर्चला जातोय, मला माझे लेकरं देखील मंदिरामध्ये हवेत. हे सुंदर असं मंदिर आज तयार झालेलं आहे, पत्र्याच्या शेड वरून वाढत वाढत आज हे भव्य मंदिर झालेलं आहे. नुसतं मंदिरच नव्हे तर आज हे पुणे शहरासाठी, आज हे महाराष्ट्र राज्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं स्थान या मंदिराने जर निर्माण केलेलं आहे, तर त्या मंदिरामध्ये मी का नसावं? प्रेज द लॉर्ड. माझे मुलं का नसावे? आणि इथे आम्हाला दिसतं की घरातला एखादा सदस्य गेल्यानंतर मग ते बाकीचे म्हणतात की तो गेला ना, मग कशाला जायचं, 1-2 जण गेले बस झालं, ब्लेसिंग सब लेके आता हो उधर, सब लेके आता. नंबर 2, कधी कधी काय होतं किंवा आणि ते म्हणतात की म्हातारे लोक पण घरी जातात, मग ते म्हणतात आता माझी तर प्रार्थना झाली भाऊ, माझी तर प्रार्थना झाली, आता तुम्ही तुमचं बघा, करायचं तर करा, नाही तर नका करू. ते काय घरी जाऊन जातात काय? चला आता मी मंदिरात आलो, सगळेजण एकत्र या, पाळक साहेबांनी काय संदेश दिला मी सांगतो. होईल ते असं होतं का? होतं का कधी? चला आता मी पाळक साहेबांनी तिथे भक्ती केली, आता मी संध्याकाळी घरी कौटुंबिक भक्ती घेतो. नाही नाही नाही, कोणी ऐकत नाही तुमचं. ते म्हणतात जाऊ दे मरू दे, माझी प्रार्थना झाली ना, मी जाईल स्वर्गात, त्यांचं तुम्ही काही बघा. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या मुलांकडे धन देतो, पैसा देतो, मौज मजा देतो, शिक्षण देतो, परंतु येशू देत नाही. आणि मग कसं म्हणतो मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणं? कसं काय? आज जर तुम्ही पेरलंच नाही तर उद्या कुठून उगवणार आहे? आणि ही गोष्ट देखील महत्वाची आहे. आणि तिमोथेचा 4 अध्याय 12 वचन बंधू समर्पित यांना विनंती करतो त्यांनी वाचावं. 1 तिमोथी याचा 4 अध्याय 12 वचन की तरुणांना आज युथ रॅली आहे आणि यामध्ये अख्खी पुण्यातले लोक हेरोडाच्या त्या हॉलमध्ये एकत्र येऊन आराधना करणार आहे. परंतु शोकाची बाब आहे की आमचे मंडळीचे फार तरुण त्यामध्ये सहभागी नाही. 1 तिमोथी 4:12 कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. तू गुलाम नाहीये, तू येशू मध्ये मुक्त झालेला व्यक्ती आहे. तरुणा, भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता
याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता यस, या दिवसामध्ये तरुणांना एक आयडियल तरुण, एक मॉडेल तरुण, त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक त्या उत्तम भाषण देणारा आहे. भाषण म्हणजे संदेश नव्हे, उत्तम अशा ख्रिस्ती गोष्टी बोलणारा, त्याच्यामध्ये त्याचं आचरण जे ते ख्रिस्ताला शोभणारा असलं आहे. ते इतर लोकांसारखं, इतर तरुण मुलांसारखं नाही, तर ख्रिस्ती आणि ख्रिस्ताला शोभणारा आचरण त्याच्यामध्ये प्रीती आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, आणि त्याच्यामध्ये ख्रिस्ताबद्दल विश्वास आहे, आणि शुद्ध व्यक्ती असा आहे. असा तरुणच्या बद्दल लिहिलेलं आहे की त्याला तुम्ही तुच्छ मानू नका, कारण की तो मंदिरासाठीच नव्हे तर देवाच्या गौरवासाठी देखील उपयोगात आणणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या घरामध्ये तरुण आहे प्रियांनो, खरोखर ते ह्या गुणाने भरलेले आहे का? आणि जर नाही तर आज या समय त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करा. ते घरामध्ये काय करत आहे, ते ड्युटीवर काय करत आहे, तिथे कुठे फिरत आहे, हे तुमच्या डोळ्याच्या समोर आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की ते जर मंदिरात नाही तर त्यांचा नाश हा ठरलेला आहे. आणि हा नाश जर आहे त्याचा जबाबदार फारो नाही आहे, त्याचा जबाबदार शैतान नाही, त्याचा जबाबदार पॅरेंट्स आहेत. कारण की त्यांना ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये पेरल्या नाही. त्यांनी ख्रिस्ताची मंडळीला एक टाइमपास जागा समजलेली आहे. थोडा इधर भी देखो, थोडा उधर भी देखो म्हणत त्यांनी केलेलं आहे. परंतु हे वचन जे निरंतर तुमच्यापर्यंत पोहोचते त्या वचनाला त्यांनी महत्व दिले नाही. आणि त्यामुळे जेव्हा तिसरी तडजोड आली तेव्हा फारो म्हणतो जाओ, पर थोडे लोक इधरच रहने दो. आणि त्या थोड्या लोकांच्या प्रीतीसाठी आम्ही बाकीचे लोक पण माघार घेऊन घेतो. जाणतो ना, आता ते पाळसाहेब किती घरी वाद होतो, किती ते भांडतात, टेन्शन देतात, मग आम्ही म्हणतो जाऊ द्या, नकोच जायला चर्चला. भांडण असं भांडणामध्ये कुठे चर्च मनस्थिती तरी वाचते का चर्चमध्ये जायची? नाही जात आम्ही चर्चला. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जात असताना जर तुमच्या घरामध्ये भांडण आहे, तुमच्या घरामध्ये व्यसन आहे, तुमच्या घरामध्ये टेन्शन, तुम्ही कशा चर्चला येणार? परंतु प्रियांनो, शैतान तुम्हाला आणि मला सहजासहजी सोडत टेन्शन रहेगा बना, प्रॉब्लेम तुमच्या जीवनमध्ये आज नेहमी राहतील. परंतु येशू हा जो प्रीती आणि करुणा आणि दयेचा काळ आहे तो सोडा समय आहे. आणि त्यासाठी तुम्हाला शेवटलं तो चौथी तडजोड आणि 10 आणि 24 मध्ये आम्हाला दिसून येतं. मग जेव्हा 9 पिढ्या पूर्ण झाल्या, कितनी पिढ्या पुरी हो गई? 9. निबिड अंधाराची पिढा आहे, हाताला हात देखील सापडेना इतकी मोठी पिढा परमेश्वरने इस्रायली राष्ट्राच्या वर, आणि इथेच आपल्याला असं दिसत आहे की या मिस्री लोकांवर पाठवले. इस्रायली लोक तर देवाचे लोक, ते सुरक्षित होते. मिस्री लोक आता फार घाबरलेले आहे की हे काय, एकावर एक श्रेणीच पिढ्यांची सुरू झाली. 9 पिढ्या झालेल्या आहे. आणि मग 10:24 मध्ये निर्गम मध्ये असा म्हणतो, मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा. अरे वा, प्रत्येक वेळेस त्यांनी म्हटलं तुम्ही जा यार, कुछ कोई प्रॉब्लेम नाही. आपण जेव्हा प्रार्थना करतो शैतान म्हणतो नाही अडवत भाऊ, नाही अडवत, मला माहिती आहे तू कुठपर्यंत जाणार, ते लिमिट क्या है मेरे को मालूम है भाई, कहाँ तक जाएगा भाई मेरे को मालूम है, कोई टेंशन वाली बात नहीं, तेरे को देख के मेरे को मालूम है तू कहाँ खुदा की किती सेवकाई करने वाला माणूस आहे. कारण की तुझं मन अद्याप पण माझ्यामध्ये रमलेलं आहे. शैतान ओळखतो आम्हाला चांगल्याने. आणि इथे आता फार प्रत्येक वेळेस जा जा जा, कोई प्रॉब्लेम नाही, एक लिमिट मेरी एकच अट आहे, काही नाही, फार एकच अट आहे, तीच एवढी पाळायची, बाकी कुछ भी करतो. इथे पण तो म्हणतो बघा, पण तुम्ही जाऊन परमेश्वरची सेवा करा, परंतु तुमची शेरडे, मेंढरे, गुरे ढोरे मात्र आता माझ्याकडे राहू द्या. अभी बच्चों को भी लेके जाओ, बीबी को भी लेके जाओ, लड़कों को भी लेके जाओ, सबको भी लेके जाओ, परंतु जो है ना आपकी धन संपत्ति जो है ना वो इधर ही रहने दो. पैसा पाणी जो आहे ना वो लेके जाने का नाही. कारण की आपल्याला माहिती आहे त्यावेळेस आपल्याकडे जसं आज बँक बॅलन्स आहे किंवा ATM कार्ड आहे किंवा आपलं लॉकरचं आहे, त्याच्यामध्ये आपले फ्लॅट आहे, जागा ही आपली इस्टेट आहे, आणि ह्याच्यावर आपलं फार मोठं भिस्त आहे. त्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही, आपण असावं ते, त्या गोष्टी देव देतो आपल्याला. धन आहे ते देवापासून मिळतं, श्रमाचे फळ आहे ते देखील महत्वाचं आहे, परंतु त्याच्यावर किती भिस्त. आता 9 पिढ्या झाल्या आहे. आता फारो त्याला म्हणतो की जा, परंतु या गोष्टी ज्या आहे ते घेऊन चर्चला जाऊ नको. त्या गोष्टी घेऊन आपण चर्चला जाऊ नका, कारण की शैतानाला माहित आहे की हे लोक इयोब नाही आहे. शैतानाला काय माहित आहे? इयोबला काय झालं आपल्याला माहित आहे, उसका आरोग्य गेलं, पिढा झाल्या त्याला, नो प्रॉब्लेम, तरी परमेश्वरा सोडणार नाही. त्याचे मुलं बाळ मेले तरी परमेश्वरा सोडलं नाही. त्याचं धन संपत्ती गुरढोरं मेले
तरी परमेश्वर सोडलं नाही. त्याचे मित्र त्याच्या विरोधात बोलले तरी परमेश्वर, तो म्हणतो ज्यांनी दिले त्यांनी नेले, धन्य तेचे नाव. आपण शिव्या देतो लगेच, मेरा तो इतना नुकसान हो गया, क्या कर रहा था प्रभु, खुदा मैं आज से चर्च में जाने नहीं वाला, मेरा इतना बड़ा नुकसान हो गया, मैं तो रेगुलर चर्च जाता था, मैं तो बहुत प्रार्थना करता था, अभी इतना बड़ा नुकसान हो गया, अभी कौन कौन भर के देने वाला. आणि आपण म्हणतो छोड दो चर्च बीच कुछ नाही, येशू बिशू कुछ नाही, सब झूठ आहे. आणि अशा प्रकारे आपण नाराज होतो. इथे इयोब नाराज झाला नाही. इयोब म्हणतो की खरोखर आज प्रभू याच्या विरोधात मी काही देखील शब्द काढणार नाही. येशूकडून किंवा त्या देवाकडून नुसते सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये काय. सिर्फ सुखी सुख लो परमेश्वर से इयोब बोलता है, दुख लिया तो क्या हुआ, सुख और दुख दोनों ही साथी है और दोनों में मेरा यीशु मेरे साथ बना हुआ है. प्रेज द लॉर्ड. आणि इथे आम्हाला असं दिसतं की आता त्याला सैतानाला माहिती आहे, फारोला माहिती आहे की ये कोई इयोब वाले लोग नहीं है, इनका ये वाला भाग जो है ना अपन ने पकड़ के रखा ना, ज्यादा दूर नहीं जाने वाले है. पैसा पानी पकड़ो इसका तो ये भागेंगे नहीं ज्यादा दूर. आणि आज अनेक लोक जे आहेत हे घरातून निघतात, आपल्या खिशात वरच्याच खिशात 10चे नोट ठेवतात. कारण कधी कधी काय झालं, पाकिटमधून 50ची नोट पण निघून जाते कधी कधी. तर ते म्हणतात ते नाही, लेडीज पण आपल्या बाहेरच्याच कप्प्यामध्ये 10ची नोट ठेवतात, 5ची नोट ठेवतात, शिक्का ठेवतात. जास्त चुकून गेलं तर बापरे कितीतरी नुकसान होऊन जाईल माझं. नाही प्रियांनो, पैसा आम्हाला कोणी दिलेला आहे, देवाने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे जे जसं संतती परमेश्वराने दिलं धन आहे, तसं हे धन देखील देवाने तुम्हाला दिलेलं आहे. मी हे नाही म्हणत सगळ्याचं सगळं धन देवावर विचार करा, देवाला देखील ते आवडणार नाही, परंतु तुम्ही किती देत आहे हे देखील महत्वाचं. काही लोक म्हणतात ख्रिस्ती मंडळी में जाने के बाद बहुत फटका बैठता है, इधर दशमांश देना पड़ता है, इधर बहुत नुकसान हो जाता है. हो, नुकसान होगा तभी खुदा का आशीर्वाद मिलेगा. प्रेज द लॉर्ड. जिसको फटका बैठता है ना खिसे को, वही आशीर्वाद लेके जाता है. एक लक्षात ठेवा, रिपीट करत आहे मी, जोपर्यंत तुम्हाला झळ बसत नाही, तुम्हाला असं वाटत नाही की खरोखर ह्या पैशामधून मी इतकं काही केलं असतं, परंतु मी आज ते देवाला दिलेले, तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळणारच नाही. जोपर्यंत त्या डोल्याने विधवेने सर्व काही टाकलं नाही, तोपर्यंत तिचं कौतुक झालेलंच नाही आहे. आणि देता समय जर तुमच्या काही उरलं सुरलं कसं तरी देऊन टाकायचं, फाटके फुटके नोट द्यायच्या असं जर तुमची मनस्थिती असेल, तर तुम्ही त्याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. मग आपण काय करतो, बँकेमध्ये पैसे ठेवतो, आपण जमीन खरीदते, आपण फ्लॅट खरीदते, आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करतो, परंतु येशूला देण्यासाठी आमच्याकडे पैसे नसतात. कारण की ते जर आम्ही दिलं तर मग तर पूर्ण येशूच्याकडे. आता मुलं बाळा पण चर्चमध्ये, पत्नी पण चर्चमध्ये, लेकरं पण चर्चमध्ये, सगळे चर्चमध्ये, आणि पैसा भी अभी चर्च में आ गया तो अभी तो फिर पूरा हो गया ना, कुछ भी नहीं बचा पीछे, सब कुछ येशू के लिए. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे की नाही. आता आमचे मुलं बाळा, घर घरानं, आणि आता पैसा जो पाहिजे तो पण जर चर्चमध्ये, तर मी घरी राहून तरी काय करणार. सगळेच म्हणतो चलो चलो चर्च में जाएंगे, आणि तिथे आम्हाला. आणि त्यामुळे प्रियांनो, मोशे काय म्हणतो बघा, त्याची काय अट मांडली, आमचे पशु आमच्या बरोबर गेले पाहिजे, एक खुरही मागे राहता कामा नये, कारण की यातून आमचा देव परमेश्वर सेवेसाठी यज्ञ पशु द्यावे लागतील, आणि परमेश्वरच्या सेवेसाठी काय लागेल ते तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला कळायचंच नाही. नियमशास्त्र आलाच नव्हता, त्यांना अर्पण कसं करायचं हे माहीतच नव्हतं, आणि अर्पण कसं करण्याकरता गुरे ढोरांच्या शिवाय अर्पण दुसरं काहीच नव्हतं. आणि ते जर आम्हाला अर्पण करायचं तर आम्हाला प्रोसिजर माहित नाही, त्यामुळे आम्हाला सर्व काही घेऊन जायचं आहे. मी आज इथे दशवांश घेऊन आलेला, परंतु जर चर्चचं आणखीन काय रिक्वायरमेंट असेल तर ते देखील द्यायला माझ्याकडे पैसे आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आवाज जरा कम दिख रहा है, पैसे का बोला तो जरा आवाज कम हो जाता है. प्रभु आम्हाला देत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणा पाच आम्ही गरीब आहे, हमारे पास कुछ नहीं. यस, आशीर्वाद आहे, ब्लेसिंग आहे, कारण की आमच्याकडे काही नाही तर देव तुम्हाला विपुल देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पैशासाठी जगत नाही तर तुम्ही येशूसाठी जगत आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नो प्रॉब्लेम, टेन्शन लेणे की बात. आणि त्यामुळेच आपण इथे गाणं गात असताना प्रत्येक गीताच्या वेळेस मी हे सांगळे साहेबांचं गाणं, तन मन धन, तन पण आणि मन पण दोनों भी इधर आ गए, पर धन किधर है वो नहीं मालूम, वो उधर है बैंक में पड़ा है, एटीएम कार्ड में रहता हूँ, घर पे भी नहीं रखते हम, आज के एटीएम में ही चलाते. तर धन पण तिकडे, सकल तुझे ते तूच दिलेशी. कोणी दिलेले आहे? देवाने दिले.
आणि ते आपल्याला देवाच्या चरणी अर्पायचं. ख्रिस्तार्पणमस्तू, नारायण मोहन टिळकाचं गाणं, ख्रिस्तार्पणमस्तू, अवघे अवघे ख्रिस्तार्पणमस्तू. आणि अशा प्रकारे आपण जर ते देत आहोत तर त्याचा परिणाम आम्हाला मिळतो. हे धन जे आहे ते चर्चमध्ये असतं. आणि लक्ष ठेवा, आता काही मुद्दे, चर्चमध्ये ते असतं आणि ते चर्चच्या कामासाठी उपयोगात येतं. गोरगरिबांना मदत देण्यासाठी आपण चर्चचा उपयोग करतो. हे कन्स्ट्रक्शनसाठी पैसा लागतो, ह्यासाठी आपण निर्माण केलेलं आहे. जे निश्चितच आपल्या चर्चच्या रखरखाव किंवा मेंटेनन्ससाठी या धनाचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे या धनाच्या गोरगरीब व इतर लोकांना मदतीसाठी, पालकांचा पगार, इतर लोकांचे पगार देण्यासाठी आपण धनाचा उपयोग करतो. ते म्हणता, हो वो अभी दिनों में बहुत हम देख रहे हैं पास्टर साहब कि बहुत जो है ना बिशप लोग बहुत पैसा खा रहे हैं, बिशप लोगों ने स्टेट बेच दी है, तो क्या मालूम अभी आप भी कुछ ऐसा ही करते होंगे, तो काय को देने का चर्च को फिर. आता हे पळवाट सैतान सांगतो ना त्यांना, वो दुनिया में क्या चल रहा है, उधर देखो कैसा खा रहे पैसा, तुम्हारे चर्च में भी खा रहे होंगे, तुमको क्या मालूम पैसा, मत दो चर्च को पैसा. दूसरे कई लोग म्हणतात, अरे वो खुदा है, पूरा दुनिया का सब निर्माण करता हुआ है, उसको क्या कमी है पैसे की, हमको कमी, हम गरीब है, वो तो धनवान है ना, उसको क्या देने का पैसा. आणि अशा प्रकारे आपण लॉजिक लावतो आणि आपण म्हणतो की माझा पैसा मी मेहनतीने कमवला, धनाने कमवला, देवाला येशूला काय कमी आहे, काय द्यायचं त्याला. नाही प्रियांनो, आमचं प्रिय गोष्ट जे देवाला, जसं अब्राहमाला प्रिय कोण होता, इसाक होता. आणि तो अब्राहमाला इसाक म्हणतो की इसका अर्पण करने का है तो देंगे में. प्रेज द लॉर्ड. आधा इसाक देके काम चलेगा क्या? नहीं. आधा इसाक देता, आधा मेरे घर में रखता, ऐसा चलेगा क्या? नाही. संपूर्ण इसाक द्यायचा आहे. मी म्हणत ते संपूर्ण पगार तुम्ही द्या, परंतु निश्चितच आपण दशमांशच्या प्रति आग्रही असणं बरोबर आहे. आणि त्यामुळे काही लोक स्वभाव सांगतात की भ्रष्टाचार आहे, मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आहे, जमीन विकत आहे, मंदिर विकत आहे, मग अशा प्रकारच्या सेवेकरता काय देऊन फायदा आहे. काही लोक म्हणतात हमारीच गरीबी, हम क्या देने वाले. प्रियांनो, लक्षात ठेवा, हे आज्ञापालन आहे. हे जेव्हा आपण देवाला देतो तेव्हा देव स्वर्गीय कपाट उघडून विपुलतेने तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. अनुभव घेऊन पहा मी किती चांगला आहे, आणि देण्याचा अनुभव आहे का तुमच्या जीवनामध्ये हे देखील तपासा. फारो म्हणतो पैसा सब घर पे रख, तो जा उधर खाली हाथ जा, उधर उपासना विपासना प्रार्थना बिरतना गाने भी नहीं गा, इधर मस्त माइक लगाए, साउंड लगाए, भरपूर गा, एक की जगह 5 गाणे गा, पर पैसा मत छोड़ अपने खेस. आणि अशा प्रकारे मग ते लोक काय होतात, सैतानाद्वारे बांधले जातात. तो पैसा, अरे बहुत सारे काम आहे, उधर लगाव, आणि तिकडे ते खर्च करतात. आणि त्यामुळे पित्या आज आम्हाला जगण्यामध्ये, धनपंथी कमवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, परंतु देण्यामध्ये आम्ही कमी आहोत. आणि प्रभूला धन्यवाद असतो की आज 60 ते 70% लोक ख्रिस्ती मंडळीचे दशमांश देतात. प्रेज द लॉर्ड. आपण जर दिला नसेल तर अवश्य द्या आणि त्याची प्रचिती बघा. आता 9 पिढ्या झालेल्या आहे. आता कोणती पिढ्या राहिलेली आहे सांगा बरं. कोणती पिढ्या राहिलेली आहे? 10वी पिढ्या राहिली. कोणती पिढ्या होती सांगा बरं? 10वी. प्रथम पुत्र. पहिले काय घडलेलं आहे? तुम्ही जा, परंतु या देशामध्ये सेवा करा. तो म्हणतो नाही, असं कसं होऊ शकतं. तो म्हणतो जा, थोडस दूर जा, पण माझ्याच रेंज मध्ये राहून सेवा करा. सैतान म्हणतो. फार नाही तो ऐकत. तिसऱ्यांदा तो म्हणतो की जा, तरुण लोक इकडे ठेवा, जवान लोगों को पीछे रखो, आप जाके उधर आराधना करो. बोलतो नहीं नहीं, वो तो हमारे लिए महत्वपूर्ण है. जवान अगर नहीं है, तरुण नहीं है मंडली में, तो क्या सेवकाई करेंगे. मग तो म्हणतो ठीक है, जवान को भी लेके जाओ, बच्चों को भी ले जाओ, परंतु अभी आपका धन पीछे रखो, जाके सेवकाई करो. आणि अशा प्रकारे सैतान वेगवेगळ्या अटी तुम्हाला आणि मला घालत आहे. आणि आपण म्हणतो बरोबर है रे बाबा, दुनिया में क्या कभी क्या पालक साहब थोड़ी हमारे को गरीबी आ गई तो पैसे देने वाले, वो हमारी परिस्थिती आएगी तो हमको हमारे को वहां पे लढना पडता. आणि अशा प्रकारे सैतान तुम्हाला कन्फ्यूज करतो. आणि 9वी पिढ्या येऊन गेलेली आहे, आता 10वी पिढ्या राहिलेली आहे. आणि तेव्हा आपल्याला असं दिसतं की ह्या 9 पिढ्यामुळे आता कठीण अशा अवस्थेमध्ये असलेला तो व्यक्ती काय म्हणतो बघा. निर्गम 10 आणि 26 मध्ये, आमचे पशुही आमच्या बरोबर गेलेच पाहिजे, एक खुरी मागे राहता कामा नये, कारण की यातून आमचा देव परमेश्वर याच्या सेवेसाठी आम्हाला द्यायचं आहे. आम्ही काहीच मागे राहू देणार नाही. आम्ही आमच्या देवाच्या मंदिरामध्ये जात असताना मुलं पण घेणार, बायको पण घेणार, पत्नी पण घेणार, सर्व टॅलेंट पण घेणार, सर्व काही जे काही लागतात धन पण घेणार, आणि सगळं घेऊन परमेश्वराची सेवा करणार. त्याला म्हणतात मी आणि माझ्या घरानं परमेश्वराची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड.
हा, ही परिपूर्ण सेवा आहे. आणि केव्हा तो म्हणलं, जेव्हा त्याला कळालं की ये अभी माननेवाला नाही मोशे, तेव्हा तो काय म्हणतो, मला तोंड दाखवू नको. 28 वचन, निघून जा, दाखवशील तर तू त्या दिवशीच मरशील. यस, त्या दिवशीच तू मरशील. हो प्रियांनो, आज तुमचा देव तुमच्याकडून परिपूर्ण समर्पणाची अपेक्षा ठेवत आहे. आज प्रभोजनाच्या वेदीपाशी येत असताना परमेश्वर तुम्हाला हा प्रश्न विचारते की तुम्ही मागे काय काय ठेवून आलेला आहात, कोणकोणत्या गोष्टी मंदिराला येत असताना तुमच्या मागे आहे. मग जिथे तुम्ही मागे आहात तर तिथे त्या गोष्टी असतात. आपल्याला असं माहित आहे, लोट आणि त्याची बायको आणि त्याच्या मुली आणि जावई हे सगळे कोण होते? निश्चितच परमेश्वराचे निवडलेले अब्रामाचे पुतण्या तो होता. परंतु काय झालेलं आहे, जेव्हा याच्यावर आक्रमण झालेलं आहे, जेव्हा आपल्याला असं म्हणतं सदोम आणि गमोराचा नाश होण्याची परिस्थिती आली, परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं. चलो बाहर, लोट भाई बाहर चलो, पूरा परिवार बाहर चलो. निघाले का पूर्ण परिवार? जावे म्हणजे नाही नाही नहीं, हमको जमाई बोलते हो, नहीं नहीं नहीं, ये क्या कुछ मजाक चल रही है, नहीं जाते हम लोग. निघाले दोन्ही मुली, एक मुली आणि बायको सकट. बायको लगेच मागे वळून बघते, गेले ती मिठाचा खांब म्हणून. पीछे हमारा, पीछे सब जान जो है, हमारा जीवन जो है, हमारा प्रेम वो पीछे रह गया ना, तो हम आगे नहीं जाते. आम्ही तिथेच अडकून राहतो, आमचा श्वास पण सुटत नाही. परमेश्वर बुलाता है, चलो आगे आगे अब आओ मेरे राज्य में. नहीं नहीं नहीं, अभी मेरा ये अतृप्त रह गया, वो रह गई, ये मेरी कामना पूरी रह गई, वो मेरी अभिलाषाएं पूरी रह गई. कैसा मैं आ जाऊ परमेश्वर? हे मरेपर्यंत टिकतं. प्रियांनो, जर सर्व तुमचं असल देवाच्याकडे, तर तुम्ही म्हणणार सब कुछ तो यीशु के पास है, मेरे क्या रह गया पीछे, मेरी जान ही रह गई ना, वो भी प्रभु ले ले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सब कुछ तो तेरे ही पास है प्रभु मेरा, मैं पीछे क्या छोड़ू, मेरे सब कुछ तूने ले लिया है, अब मेरा जीवन भी ले लो. तो खुशीने आनंदाने येशूकडे जाणार. परंतु ज्याचं मन तन धन सगळं इकडे मागे शैताना के पास गिरवी रखा हुआ है, फारो के पास गिरवी रखा, वो नहीं हटता. आणि त्यामुळे प्रियांनो, आज लाचार झालेला आणि घाबरलेला तो फारो म्हणतो की जा, परंतु पुन्हा तोंड दाखवू नको. आणि तिथेच कृपेचा काळ संपला. यहीं पर समाप्त हो गए उसके सभी प्रभूची ज्याला त्याला काय म्हणतात सहनशीलता संपली. मग काय झालेलं आहे, आणि मग रात्रीच्या वेळेस आता मिसरमध्ये तो दूत फिरला आणि घरातल्या प्रमुख मुलांना काय करण्यात आलेलं आहे, मारण्यात आलेलं आहे, मारण्यात आलेलं आहे प्रियांनो. आणि त्यानंतर मग फारोने त्यांना काय केलेलं, सोडून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड म्हणायचं का आता? आज तुमची आणि माझे मुलं मागे जर मरत आहे प्रियांनो, जर तुमची आणि माझे मुलं जर मागे संपत आहे, तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही किती लढणार आहात? कारण की तुम्ही फारोचा साथ दिलेला आहे, तुम्ही फारो बरोबरच राहिलेले आहे. तर काय होणार आहे, तुमचे मुलं बाळ मरणार, देवाचा क्रोध येणार, आणि क्रोधामुळे उन बच्चों को मरना पड़ेगा, क्योंकि आपने फारो का साथ दिया है. अगर आपने मूसा का साथ दिया रहता तो आपके बाल बच्चों सहित सब कुछ बातें बच जाती. प्रेज द लॉर्ड. पर हम थोड़ा 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 करके छोड़ रहे, निकल रहे, पकड़ रहे, छोड़ रहे. ऐसा करने वाले लोग निश्चितच या आशीर्वादापासून मुक्तील. हो प्रियांनो, परमेश्वराला काही आनंद झाला नाही. परमेश्वराने जरी त्यांचा पहिला पुत्र मारला, परंतु आज तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यांनी देखील आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज जरी त्यांनी तिथे फारोच्या प्रथम पुत्राचा वध केलेला आहे, परंतु आम्हाला अधर्म आणि पापामध्ये बघून त्यांनी आपला एकुलता पुत्र राखून न ठेवता तो देखील आमच्यासाठी दिलेला आहे, यासाठी की आमचा बचाव हो. प्रेज द लॉर्ड. हमारा बचाव हो, हमें उद्धार प्राप्त हो, इसलिए उसने अपना इकलौता पुत्र दे दिया, पहलौटिया पुत्र दे दिया, क्योंकि हमारा बच्चा हो. और क्या प्रेम कर सकते हो आपसे? सब कुछ तो दे दिया हमको, और हम आप भी कुछ ना कुछ पीछे रख के खडे हुए हैं. आज आम्ही काही ना काही घेऊन मागे थांबलो रे. आता वेळ आलेला आहे की पापापासून सुटक्यासाठी या प्रभूच्या मेजाच्या अगोदर आपण विचार करावा की मी माझ्या घरामध्ये कोणत्या अशा गोष्टी सोडून आलोय की त्यामुळे माझं समर्पण जे आहे ते निश्चितच स्वीकार होत नाही. मी किती रेंज मध्ये आहे, पापाच्याच रेंज मध्ये बांधलेला आहे,
की जगाच्या आणि येशूच्या रेंजमध्ये बांधले राहा. हो प्रियांनो, वेळ कमी आहे. आज आम्ही आहो, उद्या राहू की नाही याची शाश्वती नाही, परंतु त्या अगोदर आम्हाला अनेक गोष्टी करायच्या आहे. माझे मुलं बाळा मुक्त आहे की नाही हे बघायचंय, माझी पत्नी देवामध्ये आहे की हे बघायचंय, माझे पती देवामध्ये आहे की हे बघायचंय, माझं धन शैतानाकडे गुलाम आहे की मंदिरासाठी मी देते हे बघायचंय, माझं जीवन जे आहे ते आत्मिक जीवन खरोखर आज संपन्न आहे. रोज पवित्र मानना जो स्वर्गातून उतरला तो माझ्यामध्ये, की आज पण मी काकडी मांस आणि लसूणच खात बसलेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी जर आम्ही बघतो की सर्व योग्य आहे, तर मग तुम्हाला दुधामधाच्या देशात प्रवेश मिळणार. प्रेज द लॉर्ड. सगळे लोक गेले का? इस्रायल लोकांना सोडवलं तर ते सगळे दुधामधाच्या प्रदेशात गेले का? नाही, त्यांनी कुरकुर केली आणि अरण्यातच मेलेले आहे. कारण की त्यांनी मानना स्वीकार केला नाही, तर त्यांनी काय म्हटलं, काकडी द्या मला, मांस द्या मला, आणि त्यामुळे तिथेच ते मेलेले. परंतु तुम्हाला नाही मला कनान देशात नव्हे तर स्वर्गीय सियोन देशामध्ये जायचं. प्रेज द लॉर्ड. आणि सियोन देशामध्ये जात असताना मेरे एक हिस्से में लहसुन भी मांगता, इधर काकड़ी भी मांगता, इधर मांस भी मांगता, इधर पॉकेट में पैसे भी मांगता. तुम सियोन देश, कितनी भी गाना है सियोन देश, हमारा देश नहीं जाने वाले सियोन देश में, क्योंकि शैतान में आज तुम निश्चित मोशेच्या मागे, येशूच्या मागे चालणारे नाही, आज तुम्ही फारोच्या मागे चालणारे लोक आहे. आणि फारोच्या मागे चालणाऱ्या लोकांचा नाश कुठे होतो? समुद्रामध्ये होतो. तेव्हा फारोकांत समुद्रामध्ये सगळे डुबून मेलेले आहे. आज समुद्रासारख्या लाटा वादळ तुमच्या सहभोवती आहे. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला जाणून घ्यायला पाहिजे की कोणत्या देशात जायचं. मिसरमध्येच राहायचं की दुधामधाच्या प्रदेशात जायचं? दुधामधाच्या प्रदेशात जायचं तर मागे काहीच राहू देऊ नका. माझे मुलं बाळा पण माझ्याबरोबर असतील, माझे पती पत्नी पण माझ्याबरोबर असतील, माझे सर्व धनसंपत्ती पण माझ्याबरोबर असतात, आणि माझा येशू पण माझ्याबरोबर असेल, आणि त्याच्या मागे मी चालेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी मी वचन वाचताना मी रेग्युलर चर्चला येणार. आज महिन्याचे शेवटले 2 महिने राहिलेले आहे. आपण 23 मध्ये जाणार. प्रभूला आपण धन्यवाद देऊ की मागील 10 महिन्यामध्ये प्रभूने सांभाळलं, आणि आता हे मंदिर वाढत असताना माझ्या मुलांसाठी भरपूर जागा आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणायचे, अहो पाळक साहेब आम्ही बसतो, आमच्या मुलांना जागाच मिळत नाही, बाहेर उभे राहतो. ठीक आहे, उनके लिए भी जगह कर देते हैं, त्यांच्यासाठी पण जागा केली. आता आणखीन तुम्ही म्हणा तर मी वर पण एक बिल्डिंग बांधतो, काही प्रॉब्लेम नाही, येऊ द्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. प्रभु के घर में बहुत जगह है. प्रेज द लॉर्ड. यस. परंतु जर आज तुम्ही येशूचा स्वीकार केला नाही, तो उस घर में आपके लिए जगह नहीं है, ना आपके घराने के लिए उस जगह है. डायलॉग बाजी आपण खूप करतो, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणं. परंतु आज तुम्ही कोणाची सेवा करत आहात? तुम्ही त्या गुलामगिरीमध्ये त्या महानदीच्या पलीकडच्या देवाची सेवा करत आहात की जिवंत यहोवाची सेवा करत? हे तपासा. प्रार्थना करूया. प्रभू राज, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की तुझ्या चरणी येण्याची ही अद्भुत संधी तू आम्हाला दिली. आम्ही तर निराश होतो, आम्ही तर दुःखी होतो, परंतु आज आम्ही 4 तडजोडीकडे बघितलेलं, आणि त्यामध्ये आम्हाला दिसते की शैतान आम्हाला बांधायचा प्रयत्न करतो, तर देव आम्हाला मुक्त करायचा प्रयत्न करतो. शैतानच्या बरोबर आम्ही राहू इच्छितो की देवाबरोबर आम्ही चालू इच्छितो, हे आम्हाला कळत नाही. माझ्या येशू, आज समय आलेला आहे. माझ्या राजा, आता तो समय आलेला आहे की तुझं स्पष्ट वचन आम्हाला आलेलं आहे, आणि ते वचन आम्हाला सांगते की ज्याला कान आहे तो ऐको. आज तिथे आमचे कान तू उघडलेले आहे, आमचे हृदयाचे द्वार तू उघडलेले आहे. आज मी माझ्या घराकडे वळून बघतो, तर आज माझं घर परत एक बार टाळा लावून आलेलं नाही. माझ्या घरामध्ये माझे लोक बसलेले, माझ्या घरामध्ये एंटरटेनमेंट चालू आहे, माझ्या घरामध्ये माझे लोक मजा करत आहे, माझ्या मुलं उधळलेले, आणि मी एकटा मंदिरामध्ये बसलेलो. प्रभू, ह्याचा हिशोब तू माझ्याकडून घेणार आहे. हो येशू, तू घेणार आहे. माझा घराण्याचा सेवा कशा प्रकारे होणार आहे? मी काही देखील द्यायला तयार नाही, मी काही देखील सोडायला तयार नाही. परिस्थिती कठीण आहे, पापाचे बंधन मोठं आहे, परंतु देवाने 400 वर्षाची गुलामीतून जर इस्रायलाला मुक्त केलं, तर माझ्या मुलांना मुक्त करणार नाही काय? माझ्या घराला मुक्त करणार नाही का? माझ्या संपत्तीला मुक्त करणार नाही का? निश्चितच करणार आहे. त्यामुळे मी उपवास करणार, मी प्रार्थना करणार, मी अश्रू डाळणार, मी गुडघ्यावर येणार की माझा येशू मुक्तीदाता येशू आहे, माझा येशू तारणारा येशू आहे, माझा येशू सर्व काही बदलणारा येशू आहे, माझा येशू पुरवठा करणारा येशू आहे. आज मंदिराला येत असताना अनेकांना अडचणी झाल्या असतील, अनेकांना बंधन झाले असतील. येशूचा स्वीकार करत असताना अनेकांना विरोध झाला असतील, अनेकांना मारहाण झाली असेल, अनेकांना शिव्यागाळ्या झाल्या असतील, परंतु निश्चितच येशूकडे जात असताना फारो हा निश्चितच नाराज होतो. आम्ही पण त्या नाराजगीला, फारोच्या नाराजगीला बघणार नाही, तर आम्ही आमच्या देवाला प्रसन्न करणार बघणार आहे.
आणि त्यामुळे पित्या आज ही संधी जर आम्हाला मिळाली तर आम्ही उर्वरित या 2 महिन्यामध्येच नव्हे ते जीवनाच्या शेवटल्या श्वासापर्यंत येशू तुझं वचन स्वर्गीय मानना हे वाचणार, चालणार आणि त्यामध्ये टिकणार, कारण की त्याद्वारे देवा तुझा गौरव होणार. धन्यवाद देतो या कृपेत, धन्यवाद आणि आशीर्वादाबद्दल प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. ह्यावेळेस आपण एक विधीला जाणार आहोत समोर, परंतु त्या विधीला जाण्या